क्रांतीचा लढा, हक्काचा लढा, हक्काच्या घरासाठी लढा. क्रांतीचा लढा, हक्काचा लढा, हक्काच्या घरासाठी लढा. चला उठा, चला उठा, कोर्ट नाका गेस्ट हाऊसवर जमूया. चला उठा, कोर्ट नाका गेस्ट हाऊसवर जमूया आणि मोठ्या संख्येने ठाणे महानगरपालिका भवनावर येऊया. ठाणे महानगरपालिकेतला गेल्या 2.5 वर्षाचा प्रशासकीय कारभार 2943 ठराव, 2943 ठराव, विठ्ठलाची मूर्ती बसव, अनधिकृत ठराव, ठाणे वैभव चौक नामकरण चौक, चौक नसताना अनधिकृत ठराव, असंख्य दारुडे बेवडे ज्यांचा काही इतिहास नाही अशा चौकांना नावं आणि ठराव. नरेंद्र बळाल सभागृह, नरेंद्र बळाल सभागृह यांचं काही ठाणे महानगरपालिकेचे योगदान नाही आहे. ठाणे नगरासाठी काही योगदान नाही. केवळ कागदी पत्रक थोटूक काढतो, ठाणे महानगरपालिकेत जाहिराती घेतो, पैसे कमावतो, अनेक राजकीय लोकांचे लोकप्रतिनिधींचे वाढदिवसाचे फोटो छापतो. ह्याशिवाय याचं पत्रक नाही. ह्या पत्रकाराने कोणती क्रांती केली अशी कोणती क्रांती नाही. आणि नरेंद्र बळालांचं ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी काही योगदान नाही का, महाराष्ट्रासाठी योगदान नाही, किंवा राष्ट्रीय क्रांती नाही, किंवा राज्य क्रांती नाही. मग सरकारी कार्यालयामध्ये ज्याचा या कार्यालयाशी संबंध नाही अशा नरेंद्र बळालांचं नाव ठाणे महानगरपालिकेने सभागृहाला काय दिलेलं आहे आणि त्याचा ठराव सापडत नाही. माहिती अधिकाऱ्यांनी मागितलेले मला मिळालेला नाही. याचा अर्थ त्याचा ठराव नाही आहे, कुठे नोंद नाही आहे. आणि ठाणे वैभव चौक, आलमेडा रस्ता, आलमेडा वकील हा रस्ता आहे, चौक नाही. तर ठाणे वैभव चौक कसा काय ठरू शकतो? ब्राह्मण शिकेपी मक्तेदारी ही आता अन्याय अत्याचाराची राहिलेली नाही. आणि जर करायचा प्रयत्न केला आणि अशा नावाखाली जागा हटवण्याचा प्रयत्न केला तर भीमाचं रक्त आहे. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, अपमान करेल त्याला जेलचा रस्ता. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, अपमान करेल त्याला जेलचा रस्ता. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, अपमान करेल त्याला जेलचा रस्ता. त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या रक्ताचं, भीमाचं रक्ताचं, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं अखंड अविरत 1960 पासून कार्य आहे ठाणे नगरी बसवण्यासाठी. दादाजी कोंडे मैदान घडविलात, गडकरी रंगायतन घडविलात, आणि आम्ही फक्त एकच क्रिकेटला नाव मागितलं. तो ठराव 10 वर्ष रखडतोय. आयुक्तांनी सांगितलं राज्य सुनावणी लोकल बॉडी लागेल. मग बाकीचे काय उपटायला नावं दिली का तुम्ही? बाकीच्यांची नावं का दिली? त्यांना लोकल बॉडी ठराव नाही. मग चांगू शिंदेच्या ठरावाला फक्त लोकल बॉडी ठराव लागतो का? उद्या 1 मे येणारा परवा महाराष्ट्र दिन आहे आणि उद्या कामगारांचा भव्य दिव्य मोर्चा आहे. वेळ आणू नका की अधिकाऱ्यांना काय फासलं जाईल तोंडाला. मी छापेन ज्या बिरारी आता निलंबित झाले बघा. देवाची करणी नारळात पाणी, ज्या उमेश बिरारी उपायुक्त जनसंपर्क ज्यांची मी स्तुतीस्तुमन केली, निवडणुका चांगल्या केल्या, त्याच बिरारींना मी गेल्या 3 महिने सांगतोय, जयंतीपूर्व 3 महिने, निवडणुकापूर्व 3 महिने, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकासमोर कोणीतरी धूम्रपानाची टपरी बांधलेली, तिथे लोक थुकतात, बाबासाहेबांचा अपमान होतो. ती टपरी एक तोडू शकले नाही. मी अतिक्रमणे तोडा असं म्हटलं नव्हतं, ते एक टपरी तोडायला सांगितलं. मुख्यालयाचे शाही आयुक्त अतिक्रमण विभागाच्या या बाईकना पण भेटलो, लोकेशन नावं दिली नाही. निवडणुकामध्ये अख्ख्या फुटपाथवर ते मंदिरे झाली, ती तोडू शकत नाही. धूम्रपानाची टपरी बाबासाहेबांच्या स्मारकाला झाकलं जाते, हा अपमान आहे, ते करत नाही. मग आता काय फासावं का नाही फासावं
मी सांगतोय, रोडे साहेब, तुम्ही आपले जरी असाल, कळकळीने सांगतोय, तुम्ही कारवाई काही करत नाही, तुम्ही फक्त टेबलावरून आदेश देता आणि तुम्हीच सांगता आमचे अधिकारी ऐकत नाही. त्यामुळे सांगतो, येणाऱ्या महाराष्ट्र दिनापूर्व मला ती टपरी तोडून हवी आहे. बस ती टपरी धूम्रपानाची जी स्मारकाजवळ आहे ती तोडून पाहिजे, ती तोडून पाहिजे. ती तोडली तर तुमचं मी स्वागत करेन, गौरव करेन, पण नाही तोडली तर तोंडाला काय फासेन हे सांगतोय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.